या बातमीपत्राचे प्रायोजक आहे मितांशू शुभम फर्टिलिटी अँड IVF टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। येथे कमी खर्चात योग्य उपचार आणि अत्याधुनिक सुविधा। पत्ता प्लॉट नंबर 261-35 पाच्छापेठ अशोक चौक स्टेट बँकेच्या मागे सोलापुरात खळबळ। श्री सद्गुरू बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्टला उडवून देण्याची धमकी। सोलापूर शहरातील श्री सद्गुरू बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्टला उडवून देण्याची धमकी मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। सोलापूर शहरातील श्री सद्गुरू बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्टला उडवून देण्याची धमकी मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। एका महिलेने मठातील सेवेकराला धमकीची चिठ्ठी देण्याचा प्रयत्न केला, मात्र सेवेकराकडून चिठ्ठी स्वीकारण्यास नकार मिळाल्यानंतर ती महिला चिठ्ठी मंदिर परिसरात टाकून निघून गेली। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित महिला 3 ते 4 वेळा मठात आली होती। सेवेकराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही यश न आल्याने तिने चिठ्ठी मंदिर परिसरात टाकली। त्या चिठ्ठीत मठ उडवून देण्याची धमकी असल्याचा दावा करण्यात येत असून या घटनेमुळे भाविक आणि परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। घटनेची माहिती मिळताच MIDC पोलिसांनी तपास सुरू केला आहे। चिठ्ठी कोणी लिहिली, त्यामागील उद्देश काय आणि धमकीमध्ये कितपत तथ्य आहे याचा शोध पोलीस घेत आहेत। या प्रकारामुळे सोलापूर शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांचे लक्ष आता पोलीस तपासाकडे लागले आहे। नमस्कार। श्री 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 सद्गुरू बसवारूढ महास्वामीजी मठ इथले मी स्वामीजी आहे, शिवपुत्र स्वामीजी। काल सकाळी आमच्या पुजारी इथं पूजा करत असताना एक महिला आली आणि त्याला चिठ्ठी द्यायचा प्रयत्न केली। 2-3 वेळा इथं बाहेर राऊंड मारत होती ती आणि ह्याला बघितल्या तिनं बोलवली इथं ये म्हणून बोलून चिठ्ठी द्यायचा प्रयत्न केले आणि आपला माणूस घेतला नाही। त्याला काहीतरी वेगळं वाटलं तिला बघून आणि तो घेतला नाही म्हटल्यावर ती बाईने इथंच मठाच्या परिसरामध्ये ते टाकले आणि गेले। हे सगळं दृश्य आपलं CCTV मध्ये कॅप्चर झाले। त्यानंतर चिठ्ठीत काय धमकी देण्यात आली? चिठ्ठी उघडून बघितल्यावर त्यात असं लिहिलं होतं की मंदिर को उडाने वाले हैं। असं जे वाचल्या आम्हाला सगळ्याला भीतीच बसलं, हे काय प्रकरण आहे, कोण आहे हे, कोणीतरी आम्हाला धमकी द्यायला आहे, ह्याच्या मागं कोणीतरी असू शकतो। तर हे काय प्रकरण नेमकं आम्हाला काय लक्षात येणं झालं। ताबडतोब आम्ही डिपार्टमेंटला कळवलं आणि त्यांचं सगळं चौकशी हे ते चालू आहे। पण ह्या चिठ्ठीमागं जे कोणी अदृश्य शक्ती म्हणा, जे कोणी माणूस असेल ते काय आहे ते पुढे यायला पाहिजे आणि त्या महिलेने हे करायला काही कोण प्रोत्साहन दिलंय अथवा ती स्वतःच्या मनाने केली, हे कशासाठी हे सगळं घडतंय? कारण इथं बसवारूढ स्वामीजींचं समाधी होऊन 52 वर्ष पूर्ण झाले। आजपर्यंत आपल्याला एकही तक्रार नव्हतं। हे पहिल्यांदा आपल्या मठाला चिठ्ठी आलेलं आहे। पण या चिठ्ठीमागं काय संदेश आहे हे आम्हाला पण सगळ्या आपल्या भक्त लोक पण विचारत आहेत की हे काय चाललंय, काय कळलं पाहिजे। आमचं विनंती आहे की ह्याचं सखोल तपास व्हायला पाहिजे आणि सरकार आणि हे आपलं डिपार्टमेंट ह्याच्यावर योग्य ते कारवाई केले पाहिजे। पक्षपात न करता जे काही पक्षपात रहित मुद्दा जे काही असेल ते समोर आणावं, एवढंच माझी विनंती आहे। आणि तसंच हे मठ शहराच्या हद्दवाढ भाग आणि बाहेर असल्यामुळं इथं सकाळच्या दरम्यान लोक येणं जाणं असतं, रात्री खूपच कमी लोक इथं असतात। त्यामुळं हे सगळं आत्ताचं जे वातावरण बघतो हे बघता आम्हाला असं वाटतं की मठातल्या लोकांना सगळ्यांना की मठाला सरकारकडनं काही ना काही संरक्षण भेटलं पाहिजे। भविष्यात आता चिठ्ठी आलाय, भविष्यात काय येईल आपल्याला माहीत नाही, त्यामुळं संरक्षण द्यावं सरकारने, असं मी सरकारला विनंती करतो। पूर्व भागातील अत्यंत माफक दरात सेवा देण्यासाठी डॉक्टर लता मंजुनाथ पाटील व डॉक्टर मंजुनाथ द्यावया पाटील यांची मितांशू शुभम फर्टिलिटी अँड IVF टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। येथे कमी खर्चात योग्य उपचार। आमच्या येथे स्त्रियांमधील वंध्यत्वाची कारणे, गर्भनलिका बंद असणे, श्रीबीज तयार न होणे, गर्भाशयाच्या समस्या, पुरुषांमधील वंध्यत्वाची कारणे, शुक्राणूंची संख्या कमी असणे, शुक्राणूंची हालचाल कमी असणे, शुक्राणू नसणे, लैंगिक समस्या यावर योग्य मार्गदर्शन आणि योग्य सल्ला आणि तसेच IUI, IVF, ICSI, FET, क्रायोप्रिझर्वेशन, हिस्ट्रोस्कॉपी, लॅप्रोस्कॉपी, सोनोग्राफीची सोय आणि उपलब्ध सुविधा। बाळंतपणाची सोय, नॉर्मल सीझर,
शासनमान्य गर्भपात केंद्र, कुटुंब नियोजन केंद्र, प्रसूतीपूर्व व प्रसूती पश्चात तपासणी, सोनोग्राफीची सोय, लॅप्रोस्कॉपिक सर्जरीज, वंध्यत्व निवारण केंद्र, IVF सेंटर, हाय रिस्क प्रेग्नन्सी उपचार, नेत्ररोगांवर उपचार, स्विस मेड फेको मशीन, नवजात अर्भकाचे व लहान मुलांच्या डोळ्यांच्या आजारांवर विशेष उपचार, डोळ्यांच्या तिरळेपणावर शस्त्रक्रिया, मोतीबिंदू, काचबिंदू, नासूर यांवर उपचार, बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, ROP स्क्रीनिंग, बुबुळांशी संबंधित आजारांवर उपचार आणि शुभम मेडिकलमध्ये प्रत्येक मेडिसिनवर डिस्काउंट. मितांशू शुभम फर्टिलिटी सेंटर येथे अत्याधुनिक उपचार उपलब्ध आहेत. एकदा अवश्य भेट द्या आणि निरोगी रहा. पत्ता प्लॉट नंबर 261 आणि 35, पाच्छापेठ, अशोक चौक, स्टेट बँकेच्या मागे, सोलापूर. फोन नंबर 0217 3552 659. मोबाईल नंबर 90 28 34 37 14.